सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 20. त्यामध्ये आज आपण समास 5वाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या 5व्या समासाचे नाव आहे चत्वार जिन्नस निरूपण. संस्कृत नाव दिलेलं आहे चत्वार जिन्नस निरूपण. चत्वार म्हणजे 4 संख्या आहे, जिन्नस म्हणजे पदार्थ वस्तू. 4 जिन्नस कोणते आहेत या सृष्टीमध्ये त्याचं समर्थांनी या समासातून वर्णन केलेलं आहे. श्री समर्थ माऊली सांगतात, या जगामध्ये अनेक देहधारी प्राणी आहेत. त्या सर्व प्राण्यांच्या जीवनामध्ये जे आढळत नाही, जे सापडत नाही, ते माणसाच्या जीवनात आढळते. थोडक्यात माणसाचं जीवन, मनुष्य देह कसा श्रेष्ठ आहे ते सांगितलं. कारण सर्व प्राण्यांच्या जीवनात जे आढळत नाही ते मनुष्याच्या जीवनामध्ये आढळते. मानवी जीवनाची पातळीच काही निराळी आहे. सृष्टीच्या व्यवहारात ईश्वराच्या खालोखाल माणसाने पराक्रम गाजवलेला आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. सर्वात जास्त पराक्रम गाजवलेला आहे भगवंताने, आणि त्याच्या खालोखाल माणसाने पराक्रम गाजवलेला आहे. माणसाला हे सारे शक्य होते याचे कारण म्हणजे त्याला प्राप्त झालेला विलक्षण अपूर्व असा हा देह आहे. म्हणूनच श्री समर्थ नरदेहाला मोठे घबाड असे म्हणतात. घबाड शब्द आपल्याला परिचित आहे, ग्रामीण शब्द आहे, पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. हा नरदेह म्हणजे आपल्याला प्राप्त झालेलं एक घबाड आहे. माणसाजवळ विवेक करण्याची शक्ती आहे. मनुष्य फक्त विवेक म्हणजे सारासार विचार करू शकतो, आणि म्हणून त्याने तिचा भरपूर उपयोग करावा. जर मनुष्य सतत श्रवण आणि मनन करील तर नर तोच नारायण आहे असा प्रत्यक्ष अनुभव येईल. मनुष्य म्हणजे नर, मनुष्य प्राण्यालाच नर म्हटलेला आहे. इथे नर आणि नारी असा भेद नाही. जर मनुष्य सतत श्रवण करील, मनन करील तर नर तोच नारायण आहे असा प्रत्यक्ष अनुभव येईल. यासंबंधी एक हिंदी वाक्य देखील आहे, नर करनी करेगा तो नारायण बन जाएगा. जर माणसाने कर्तृत्व गाजवलं, विवेक केला, श्रवण केलं, मनन केलं तर तोच नारायण आहे, तो स्वतःच भगवंत आहे असा प्रत्यक्ष अनुभव येईल. माणसाने विशाल विवेक करून सगळे काही शोधून पाहावे. त्यामुळे सर्व संदेह नाहीसे होतील. सर्व प्रकारच्या शंका आपल्या मनातल्या निघून जातील. कधी जर आपण विवेक करून जे काही आहे या सृष्टीमध्ये ते शोधून पाहिलं तर आपल्याला प्रतीत होणाऱ्या विशाल विश्वाचा विवेक करणे आवश्यक आहे. सारासार विचार करणे हाच विशाल विवेक आहे. सर्व विश्वाचा शांतपणे जर विचार केला तर त्यामध्ये 4 जिन्नस आहेत, 4 वस्तू आहेत असे आपल्याला आढळून येईल. वस्तू म्हणजे आपण प्रपंचात म्हणतो ती वस्तू नाही. मग कोणते जिन्नस आहेत, कोणत्या वस्तू आहेत त्या 4? पहिला जिन्नस सर्वांपेक्षा वेगळे
आणि आगळे असलेले परब्रह्म हा पहिला जिन्नस आहे या 4 जिन्नसापैकी. परब्रह्माबरोबर कशाची तुलना करता येत नाही. ते निर्मळ, निश्चळ, निर्विकार आणि मानवी कल्पनेच्या पलीकडचे आहे. दुसरा जिन्नस समर्थ सांगतात, अतिशय सूक्ष्म आणि कर्दमरूप असलेली मूळ माया. पहिला जिन्नस परब्रह्म, दुसरा जिन्नस मूळ माया. ती कशी आहे? अतिशय सूक्ष्म आहे, कर्दमरूप आहे. मूळचे स्फुरण किंवा संकल्प हे या मायेचे स्वरूप आहे. मायेला 14 नावांनी ओळखले जाते. ती नावे अशी आहेत: चैतन्य, गुणसाम्य, अर्धनारी नटेश्वर, षडगुणेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, शुद्ध सत्वगुण, गुणक्षोभिणी, सत्व, रज, तम, मन, माया आणि अंतरात्मा. अंतरात्मा हा ज्ञानाने परिपूर्ण असून सर्व ठिकाणी विभागलेला आहे. तिसरा जिन्नस सांगतात समर्थ, 4 खाणीचे अनंत प्राणी. 4 खाणी आपण ऐकलेले आहेत आणि या प्रत्येक खाणीमध्ये अनंत प्राणी आहेत, ज्यांची मोजदाद करता येत नाही असे प्राणी या 4 खाणीमध्ये आहेत. हा तिसरा जिन्नस. यांचं वैशिष्ट्य काय? 4 खाणीचे प्राणी. या प्राण्यांच्या ठिकाणी जाणीव अधिक स्पष्टपणे प्रगट झालेली आहे. आणि चौथा जिन्नस आहे समर्थ सांगतात, पंचमहाभूते. यांच्या ठिकाणी जाणीवेचा अंश थोडा असतो. म्हणजे इतर जे 4 खाणीतले प्राणी आहेत त्यांच्यापेक्षा 5 भूतांमध्ये जाणीवेचा अंश थोडा कमी असतो. अशा प्रकारचे 4 जिन्नस असलेल्या या अवाढव्य विश्वरचनेवर आपण रात्रंदिवस मनन करावे, चिंतन करावे. मग त्याचा फायदा काय? मग आपल्याला स्वरूप दर्शन घडते, आत्मदर्शन घडते. या विश्वरचनेमध्ये येथून तेथून सर्वत्र फक्त 4च पदार्थ आहेत, 4च जिन्नस आहेत. ते ऐकून ठेवा. एक ब्रह्म, त्यानंतर माया जिची 14 नावं आहेत ती आपण आत्ता ऐकली, 5 महाभूते आणि 4 खाणी असे ते 4 पदार्थ आहेत. परब्रह्म सर्व पदार्थांपेक्षा आगळे वेगळे म्हणजे श्रेष्ठ आहे. मानवी कल्पनांपेक्षा ते निराळे असे परब्रह्म आहे. आपण अनेक प्रकारच्या कल्पना केल्या परब्रह्माविषयी, तरी त्यांच्या पलीकडे परब्रह्माचा विचार जातो. परब्रह्म कोणत्याही कल्पनेने आकळता येत नाही. परब्रह्म निर्मळ, निश्चळ, निर्विकार आणि अखंड आहे. समर्थ म्हणतात, आता दुसरा जिन्नस मूळ माया आहे. तिचे वर्णन आहे का? मूळ मायेचे 14 संकेत आहेत, म्हणजे 14 लक्षणं आहेत. मूळ माया ही अत्यंत सूक्ष्म आणि अतींद्रिय, म्हणजे इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे, इंद्रियांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे अशी माया आहे. म्हणून म्हटलेलं आहे ती अतींद्रिय आहे. त्यामुळे तिचे स्वरूप शब्दांनी सांगताना खुणा म्हणजे संकेत वापरावे लागतात. खुणेवरून, लक्षणावरून वस्तूची साधारण कल्पना येते, परंतु खोल मनन केल्याने त्या वस्तूचा प्रत्यय येतो, अनुभव येतो. असे मनन करण्यास सोपे व्हावे म्हणून हे संकेत सांगितलेले आहेत. परब्रह्म हा विश्वरचनेतील मुख्य जिन्नस आहे. त्याच्याबरोबर
दुसऱ्या कशाची तुलना करता येत नाही. अनेक कल्पनांनी भरलेली मूळ माया हा दुसरा जिन्नस आहे. मूळ मायेची अनेक सूक्ष्म रूपे आहेत. ती अत्यंत सूक्ष्म असून मिश्रणमय आहे. ती निर्भेळ नाही. मूळ मायेची रूपं निर्भेळ नाहीत. परब्रह्माच्या ठिकाणी जे मूळ स्फुरण झाले त्याच्यावर जो आरोप करतात त्याला म्हणतात मूळ माया. या मूळच्या संकल्पाला दुसरे एक नाव आहे हरिसंकल्प. मूळच्या संकल्पाला हरिसंकल्प असेही म्हणतात. सर्वांच्या अंतर्यामी वास करणारा आत्माराम किंवा अंतरात्मा तो हाच होय. म्हणजे हरिसंकल्प, मूळ संकल्प म्हणजे आत्माराम किंवा अंतरात्मा. त्याला जी नावे दिलेली आहेत त्यांचे संकेत पुढील प्रमाणे आहेत. अंतरात्म्याची नावं आहेत. मग ते कसे ओळखायचे? संकेतावरून ओळखायचे. निश्चळ ब्रह्मामध्ये चैतन्य जागे झाले म्हणून त्याला चैतन्य म्हणतात. ते गुणांचे प्रमाण सम किंवा सारखे असते म्हणून त्याला गुणसाम्य म्हणतात. अर्धनारी नटेश्वर किंवा षडगुणेश्वर तोच आहे. शिवशक्ती आणि प्रकृती पुरुषाचा विचारही तोच आहे. शुद्ध सत्वगुणांची कल्पना अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी, तिच्यामधून प्रगट होणारे सत्व, रज आणि तम हे 3 गुण मूळ मायेचीच नावे आहेत. मन, माया, अंतरात्मा असे या मूळ मायेच्या नावाचे एकंदर 14 प्रकार आहेत. सदैव अस्तित्वात असणारा तो ज्ञानात्मा, सदैव अस्तित्वात असणारा तो ज्ञानात्मा किंवा आदिसंकल्प इतक्या प्रकाराने प्रत्ययास येतो म्हणजे अनुभवाला येतो. स्वामी सांगतात 14 नावाचा दुसरा जिन्नस आहे. पंचमहाभूते हा तिसरा जिन्नस होय. पंचमहाभूतामध्ये जाणीवेचा अंश कमी प्रमाणात आढळतो, परंतु त्यांच्या आधी आणि नंतर म्हणजे शेवटी जाणीवेचे अस्तित्व प्रत्यक्ष दिसते. आधी मूळ मायेमध्ये जाणीव असते आणि नंतर 4 खाणींमध्ये सुद्धा ती जाणीव आपल्याला दिसते. म्हणून पंचभूतांच्या आधी अंती म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी जाणीव असते. पूर्वी 4 खाणी म्हणून सांगितले तो हा 4था जिन्नस. या 4 खाणींमध्ये जारज, स्वेदज, अंडज, उद्भिज यांच्यामध्ये अनंत प्राणी आहेत. त्या प्राण्यांच्या अंतर्यामी जाणीवेची जणू काही गर्दी झाली आहे. त्यांच्या ठिकाणी पुष्कळच जाणीव आढळते. अशा प्रकारे हे विश्वरचनेचे 4 जिन्नस, 4 पदार्थ सांगितले. यानंतर समर्थ माऊली आपल्याला मानव देहाचे महत्त्व वर्णन करून सांगत आहेत. माणसामध्ये जाणीवेचा परमोत्कर्ष आढळतो. जर माणूस आपल्या देहाचा नीट योग्य रीतीने उपयोग करील तर तो परमेश्वर स्वरूपच बनेल. पण त्यासाठी मोठा विवेक करणे आवश्यक आहे. आपण थोडेसे बीज पेरतो, जमिनीमध्ये आपण थोडंसं बी पेरतो, परंतु त्याच्यापासून उदंड धान्य प्राप्त होते. त्या धान्याची मोजदाद करता येत नाही. 4 खाणींमधील अनंत प्राण्यांमध्ये प्रगट होताना अंतरात्म्याची स्थिती या बीजासारखी असते. अशा रीतीने सत्तेची वाढ झाली. मूळच्या थोड्या सत्तेचा
सपाटून विस्तार झाला. अखेर मनुष्य देहामध्ये ती सत्ता या सृष्टीचा अनेक प्रकारे उपभोग घेते. एखादा हिंस्त्र पशु दुसऱ्या प्राण्याला मारून पळून जातो. उदाहरणार्थ, पशूंना मारून त्याच्या मांसाचे अनेक प्रकार करून खाण्याचे ज्ञान जे आहे ते फक्त माणसांनाच आहे, इतर प्राण्यांना नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांचे विविध प्रकार माणूसच विशेष प्रकारे जाणतो. अनेक प्रकारची अनमोल रत्ने, वस्त्रे, वाहने म्हणजे गाड्या, शस्त्रे, नाना तऱ्हेच्या विद्या, वेगवेगळ्या कला, विविध शास्त्रे केवळ माणसालाच माहीत आहेत. त्या अंतरात्म्याच्या किंवा ईश्वराच्या सत्तेने पृथ्वी व्यापलेली आहे. ठिकठिकाणी ती सत्ताच व्यवस्था निर्माण करते. त्या सत्तेच्या प्रेरणेनेच अनेक प्रकारच्या कला, विद्या व धारणा प्रगट होतात. आणि म्हणून नरदेह हाती लागल्यानंतर हे सगळे दृश्य पाहावे. व्यवहारामधील आपले स्थान आणि मान दोन्ही सांभाळावे. सारासार विचार करीत जावे. इहलोक आणि परलोक, अनेक प्रकारचे विवेक, शिवाय विवेक आणि अविवेक या गोष्टीसुद्धा फक्त माणूसच जाणतो. अनेक प्रकारच्या पिंडांची रचना, ब्रह्मांड रचना, मूळ मायेतील अनेक कल्पना, अनेक प्रकारच्या ध्यानधारणा माणूसच जाणतो. अन्न, पाणी, तांबूल म्हणजे विडा, पुष्प, चंदन, वसन म्हणजे वस्त्रे, शय्या म्हणजे बिछाना आणि अलंकार हे 8 प्रकारचे भोग किंवा सुगंध, स्त्री, तांबूल, वस्त्र, गायन, भोजन, शय्या आणि मादक द्रव्य हे 8 भोग. त्यानंतर 9 प्रकारचे रस साहित्यामध्ये वर्णन केलेले आहेत. ते शृंगार, हास्य, करुण, रौद्र वगैरे ते आहेत 9 प्रकारचे आहेत. ते 9 प्रकारचे रस, अनेक प्रकारचे विलास म्हणजे चैन, वाच्यांश, लक्षांश आणि सारांश या देखील सर्व गोष्टी फक्त माणूसच जाणतो. इतर सर्व प्राण्यांना माणूस आपल्या ताब्यात ठेवतो. इतर प्राण्यांवर माणसाचा अधिकार चालतो, पण माणसाला देव आपल्या ताब्यात ठेवतो, त्याला पाळतो आणि त्याचा सांभाळही करतो. या साऱ्या गोष्टी आपल्याला मानवदेहातच कळतात. आणि म्हणून मानवदेह अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्या योगाने अलभ्य लाभ प्राप्त होतो. मग कोणताही अलभ्य लाभ? अलभ्य म्हणजे कधी लाभ न होणारा असा जो लाभ आहे, किंवा जो मुश्किलीने कष्टाने लाभ होणार आहे त्याला म्हणतात अलभ्य लाभ. मग असा कोणता लाभ प्राप्त होतो आपल्याला मानवदेहात आल्यानंतर? आणि तो म्हणजे मोक्ष, मुक्ती. मनुष्य जन्माला आल्यानंतरच आपल्याला मोक्ष हा अलभ्य लाभ प्राप्त होतो. जी गोष्ट दुर्लभ आहे ती सुलभ म्हणजे सोपी होऊन जाते. मनुष्य देह सोडून इतर सर्व देह हे रसहीन आहेत, नुसते कष्टकारक आहेत. पण मानवदेह म्हणजे फार मोठे घबाड आहे. त्याचा संपूर्ण फायदा होण्यासाठी अतिशय मोठा किंवा विशाल विवेक केला पाहिजे. मनुष्य देह मिळूनसुद्धा जो आळशीपणाने वागतो तो सर्व बाजूंनी बुडतो. त्याचे सर्वस्वी नुकसान होते, कारण
विवेकाच्या बळाने, विवेकाच्या आधारावर तो देवाची ओळखण करून घेत नाही. ज्याचे अंतःकरण निरंतर मननशील असते, ज्याचे अंतःकरण निरंतर मननशील असते आणि जो श्रवण केलेल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो, तो देहाने जरी माणूस असला तरी तो देवपणाच्या पदवीला चढतो. ज्याला स्वतःला पोहायला येते त्याला दुसऱ्याची कास धरण्याची आवश्यकताच पडत नाही. त्याचप्रमाणे जो मनुष्य मननशील आहे त्याचे सर्व काही स्वतंत्रपणे शोधून पाहावे. त्याने स्वतः मननशील मनुष्याने स्वतः सर्व काही स्वतंत्रपणे शोधून पाहावे. अशा रीतीने सगळ्या विश्वाचा जो स्वतंत्रपणे बोध घेतो त्याला कोणताही संदेह, कोणती शंका उरतच नाही. अशा प्रकारे संपूर्ण संदेहरहित, संदेहशून्य झाल्यानंतर पुढे जी अवस्था येते ती ज्याची त्यालाच समजते, इतरांना ती समजत नाही. मनुष्य एकदा संदेहरहित झाला, कोणता मनुष्य? मननशील मनुष्य संदेहरहित झाला, त्याच्या मनातले सर्व संदेह निघून गेले. मग पुढे जी अवस्था प्राप्त होते ती ज्याची त्यालाच समजते, इतरांना ती कळत नाही. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 20व्या दशकातील चत्वाजिन्नस नावाचा 5वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.